कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, पनवेलमध्ये आलो की मला फार छान वाटतं, कारण खूप जुने मित्र, खूप जुन्या मैत्रिणी या निमित्तानं भेटतात. गणेशने मला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे, आणि त्या कोळ्याचं जाळं असं आहे की त्यांना जाळं फेकलं की ते मासे आपोआप गळायला लागतातच. त्यामुळे गणेशचा फोन आल्यानंतर मी येणार नाही असं काही म्हणणं शक्यच नव्हतं. आणि शिवाय मला सांगितलं की रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे. मी म्हटलं मग तर आलंच पाहिजे. रामशेठ ठाकूर मोठे यासाठी नाहीत की ते उद्योजक आहेत, रामशेठ ठाकूर मोठे यासाठी नाही की ते राजकारणातले फार महत्वाचे नेते वगैरे आहेत. ते यासाठी महत्वाचे आहेत कारण ते शाळेला 50 लाख रुपये देऊ शकतात. ज्याला शाळेचं महत्व कळतं, ज्याला शिक्षणाचं महत्व कळतं, तो माणूस अत्यंत महत्वाचा असतो. प्रीतम म्हात्रे आमचे आता आहेत माझ्यासोबत. मी जेव्हा अलिबागमध्ये होतो तेव्हा आमची फार घट्ट मैत्री होती. आता सगळेच इकडे आलेले आहेत, त्यामुळे शेवटी एकच पक्ष उरतो की काय अशी मला भीती आहे. पण काळजी करू नका, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत विरोधी पक्ष आहे. हे आमचं काम आहे, हे पत्रकारांचं काम आहे, हे संपादकांचं काम आहे. काय अंकुश ठेवला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आहोत. पण खरंच गणेश कोळी गेली 17 वर्ष या प्रकारचं काम करतायत, ही अत्यंत मोठी आणि कठीण अशी गोष्ट आहे. संपादक म्हणून मी याही भागामध्ये बरंच काम केलेलं आहे. कृषीवलला मी 3 वर्ष संपादक होतो. त्याचप्रमाणे सकाळचा मी मुंबईचा संपादक होतो. साम टीव्हीचा मी संपादक होतो. त्यामुळे या परिसरामध्ये मी जवळपास 8-10 वर्ष काम केलेलं आहे. आणि रायगड जिल्हा हा माझा अत्यंत आवडता असा जिल्हा आहे. आणि त्यातही पनवेल, म्हणजे मला आठवतं मी जेव्हा मुंबई सकाळला संपादक होतो रामशेठजी, तेव्हा पनवेल महानगरपालिका झाली पाहिजे याच्या अनुषंगानं पुढाकार घेणारे आम्ही होतो. प्रीतम आता पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आहेत, कदाचित महापौर पण होते, व्हावेत अशी आमची सदिच्छा आहे. मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गेली 17 वर्ष या प्रकारचं सगळं काम सुरू असणं, मला असं वाटतं गणेश, मुळामध्ये तुम्ही जे करताय ते फार छान करताय आणि तुमच्यासोबत मी आहे एवढं सांगण्यासाठी नक्कीच आलं पाहिजे. प्रशांत शेडगे नावाचा आमचा मित्र मला दिसतोय. त्यांना बघून मला कॉम्प्लेक्स येतो की कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा कोण आहे कळत नाही. आणि सगळीच मित्रमंडळी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मंगेश सातपुते आमचे मला दिसत आहेत, डॉक्टर राठोड दिसत आहेत, आमची लाडकी उज्ज्वला कोंडे दिसते आहे, आणि फार लाडकी गझलकार असणारी ज्योत्स्ना ती आहे, स्नेहा राणी आहे. सगळीच मंडळी, आमचे संतोष पुढे दिसत आहेत. ही सगळी मंडळी आहेत. सुनीता रामचंद्र ती मला ब्लॉक करते मध्ये फेसबुकवर, आणि बरोबर पनवेलच्या कार्यक्रमापूर्वी अनब्लॉक केलं. तेवढी ती हुशार आहे. असे एक्झॅक्टली असे सगळे मित्रमैत्रिणी इथे असताना तुम्हाला सांगू का, मगाशी मधुकर भावे बोलले, आणि मधुकर भावे हे फार महत्वाचे संपादक आहेत. त्यांनी जी कळकळ व्यक्त केली, खंत व्यक्त केली, त्या खंत व्यक्त करण्याशी, सगळ्याच भावनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. पण तरी मला असं वाटतं कुछ बात है हस्ती मिटती नहीं यहाँ, असं काहीतरी आहे की ज्यामुळे हे कोसळेल कोसळेल असं वाटतं. हे कोसळत नाही, हे उभं राहतं. कुछ बात है हस्ती मिटती नहीं यहाँ की, आणि ही बात मन की बात नाही. ती बात काय आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती सर्वसामान्य माणसांची बात आहे. एक लक्षात घ्या, इथला सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्वाचा आहे. आज तुम्हाला गंमत सांगतो. आज सकाळी माझा एक कार्यक्रम होता, एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. राहुल नार्वेकर, त्याच्यानंतर एक दिग्दर्शक होते, मी होतो, आम्ही 3-4 जण होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी असं म्हटलं की तुम्ही काही भूमिका घ्या, कुठली भूमिका घ्या, पण इथला सर्वसामान्य माणूस हा अत्यंत सूज्ञ आहे. तुम्ही कायम जातीय धार्मिक तणाव किंवा काही करण्याचा प्रयत्न करा. माझी कविता आहे, माझं नुकतंच पुस्तक आलंय, अरुण मात्र मी पण कविता करतो. करू द्या ना, म्हणजे काय काय चालेल ना, म्हणजे चालेल ना. आणि सुनीताना तो पूर्णपणे पुरावा तिला मिळालेला की मी कवी पण आहे. सुनीताला नीटपणे माहिती आहे. त्यानंतर तिने मला ब्लॉक केले की अरे हा आपला स्पर्धक आहे. ती कविता अशी आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने तापवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो.
अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. मला असं वाटतं की लक्षात मी कायम सांगत आलेलो की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा सुद्धा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि मला लोक असं विचारतात, तुम्ही एवढी का भूमिका घेता? तुमचं बरं चाललंय ना? पण लोकांना सध्या काय आपलं बरं चाललंय याच्यावर जो फरक होईल. लक्षात घ्या, आपला एवढे स्वार्थी लोक कोणीच नाही. आपण फक्त आपला विचार करतोय. आपण उद्याच्या पिढ्यांचा विचारच करायला तयार नाही. तुमचं एवढं बरं चाललंय, तुम्हाला काय फरक पडतो सत्ता कोणाची काही येईना? म्हटलं सत्ता कोणाची आली तरी मला काही फरक पडत नाही. काँग्रेस सत्तेमध्ये होती तर त्यांनी काय केलं त्याच्यावर आम्ही टीकाच करत होतो. मध्यंतरी माझं एक व्याख्यान होतं आणि माझं व्याख्यान झाल्यानंतर काँग्रेसचे एक मोठे माजी मंत्री भाषणामध्ये असं म्हणाले, संजय आवटे तुम्ही एवढं चांगलं बोलता, तुम्ही आमचेच आहात, आम्हाला कसं कळलं नाही? मी म्हटलं सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच कळत नाही. सत्ता गेल्यावर तुम्हाला कळतंय गांधी नेहरू आंबेडकर कोण आहेत ते. सत्तेमध्ये असताना कुठे कळाल? माझा मुद्दा असा आहे, मला ही चिंताच नाहीये सत्ता कोणाची आहे आणि कोण सत्तेवर आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, सर्वसामान्य माणसाची सत्ता काय आहे. आणि म्हणून गणेश कोळी सारखा आमचा एक पत्रकार मित्र गेली 17 वर्ष ज्या तडफेनं ज्या प्रेमानं एक नियतकालिक चालवतो, साप्ताहिक चालवतो, त्या साप्ताहिकाचा वर्धापन दिन होत असताना मला फार महत्वाचं वाटतं. आणि या वर्धापन दिनी आमच्या आदिवासी महिलांचा सन्मान होतो. आमचा संतोष कुठे गेला? जुना मित्र संतोष. आदिवासी महिला एक लक्षात घ्या की तुम्हाला यांची जाणीव असणं ही खूप महत्वाची गोष्ट. आमच्या मानसी भोसलेंचा सत्कार होतो. मानसी लक्षात घ्या, मी लंडनला नुकताच गेलो होतो. अनेकांनी माझं फेसबुकवर लंडन वारीबद्दल वाचलं असेल. तो आता अनब्लॉक केले तर वाच परत सुनीता. मी 27 लेख लिहिले. एक लक्षात घ्या, तिथे सादिक खान नावाचा माणूस महापौर आहे लंडन. तर सादिक खानचं एक भाषण मी ऐकलं. सादिक खान असं म्हणाला त्या भाषणामध्ये, तिसऱ्यांदा तो निवडून आला महापौरपदी, तिसऱ्यांदा निवडून आला. तिथं असे कॅम्पेन सुरू होतं, खानला महापौर करायचं नाही. आपल्यासारखे लोक तिकडे आहेत, आपलेच लोक तिकडे गेलेले आहेत आणि तिकडे जाऊन हे उद्योग करतात. आम्हाला लंडनमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि लंडनमध्ये जाऊन पुन्हा धर्म कुठला हे बघत बस. अरे तुम्हाला तुमचा धर्म न बघता तुमच्या माणसाला इंग्लंडचं पंतप्रधान पद मिळालं, ऋषी सुनक, त्याला धर्म विचारला नाही. पण सादिक खान मात्र होता का म्हणाय. सादिक खान जेव्हा महापौर झालाय तर सादिक खानचं पहिलं वाक्य असं होतं, आय एम सादिक खान अँड स्टील आय एम मेयर ऑफ लंडन. आणि तो पुढे असं म्हणाला, विभाजनाला मी कधीच पाठिंबा देणार नाही आणि मीच नाही लंडन पण कधी पाठिंबा देणार. पुढे तो असं म्हणाला, एक लक्षात घ्या, तुम्ही मला महापौर केलं, तुम्ही गंमत बघा रामशेठ किती काय पराक्रम असावा. सादिक खानचे वडील हे टॅक्सी ड्रायव्हर, बस ड्रायव्हर. ते जेव्हा लंडन मध्ये आले नोकरी करण्यासाठी बस ड्रायव्हर म्हणून, तर त्यांना प्रश्न असा होता की माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या सादिकचं कसं होईल. आज ती सगळी बस व्यवस्था सादिक खानच्या अखत्यारीत आहे. तो असं म्हणाला की जेव्हा माझे वडील इथे आले तर वडिलांना हा प्रश्न होता की मी मुस्लिम आहे, मी काळा आहे. भारतीयच आहेत ते, आपण सगळे काळेच असतो. उज्ज्वला वाटतं आपण गोरे, तिथे गेले की सगळेच काळे असतो. तर तिथे एक काळ असा होता की प्रीतम फलक लावलेले असायचे, डॉग्स, ब्लॅक्स अँड आयरिश आर नॉट अलाउड. तिथे सादिक खान असं म्हणतो, आपण इतिहास घडवला, तुम्ही मला महापौर केलं. पण एक लक्षात घ्या, तुझं वाक्य फार महत्वाचं आहे. इतिहास घडवला पण इतिहासामध्ये अडकून पडू नका. आता आपल्याला भविष्य घडवायचं. जर माझ्या मुलांसाठीच्या शाळा चांगल्या नसतील तर भविष्य घडणार नाही. जर माझ्या मुलांना स्वच्छ हवा मिळणार नसेल तर भविष्य घडणार नाही. आज महापुराबद्दल आपण सगळेच बोलतो आहोत आणि महापूर आला की सगळ्या नेत्यांचं फोटो सेशन सुरू होतं. ते व्हायला हरकत नाही, पण मुळामध्ये महापूर येतात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, नद्या आपण संपून टाकल्या. अरे तुम्ही नदीवर घर बांधाल, मग नदी घरामध्ये येते. नदी आपला प्रवाह कधी सोडत नसते. नदी कवितेसारखी असते. नदी प्रवाह सोडत नाही. तुम्ही नाले बुजवाल आणि नाल्यांवर घर बांधाल, पण नाले घरामध्ये घुसते. पुण्यासारख्या शहरामध्ये पावसाळ्यामध्ये रामशेठ सर तुम्हाला सांगतो, आम्हाला धक्का बसला की हे पुणंच आहे का? मध्ययुगीन कालखंडाची आठवण यावी अशा प्रकारे अख्खं पुणे पाण्याखाली गेलं होतं. मुळा मुठा तुम्हाला सांगतो, काही वर्षांपूर्वी लंडनचाच एक माझा मित्र माझ्याकडे आला होता आणि आमच्याकडे काय होतं म्हणजे का, मुळा मुठीच्या नदी पात्रामध्ये जाहीर सभा असते.
पात्रात पाणीच नाही. आणि जाहीरपणे आम्ही लिहितो कार्यक्रम, नदी पात्रामध्ये या नेत्याची सभा. तो आला होता, तो लंडनचा इंग्लिश, आणि मी काहीतरी बोलत होतो. तुम्हाला म्हटलं काय, कुठे सभा आहे, काय सभा आहे? म्हटलं अमुक अमुक नेत्याची सभा आहे. कुठे सभा आहे? नदी पात्रामध्ये सभा आहे. तुला काय वाटलं तुरंत सभा वगैरे आहे? नदी पात्रात सभा आहे किती ऋतुषा, किती छान गोष्ट आहे, नदी पात्रात सभा. तो म्हटला मला यायचं. मी मला काही कळलंच नाही हा काय म्हणतोय. म्हणजे याला करतो, ज्या नेत्याची सभा होती तो नेता काय फार मोठा नव्हता, पण तो त्या सभेला आला तो कोरडी खट्ट, मला वेळच नदी पात्र, हेच नदी पात्र. तो काय म्हटलं माहितीये, तुम्ही नदीला आई मानता, आम्ही नदीला आई मानत नाही, पण आम्ही नदीला जे जपतो ना ते तुम्ही कधीच जपत नाही. तुम्ही लंडनला जा, लंडनला थेम्स नदी आहे. थेम्स नदीच्या आडवं कोणीच येत नाही. तिथल्या महापौरांना मी विचारलं, म्हटलं हे थेम्स एवढी वाहते, मग तुम्ही बाकीच्या इमारती वगैरे? म्हणजे थेम्सच्या आडवं कोणी येत नाही. थेम्सच्या कलाकारानं आम्ही आमचं शहर वाढवलेलं आहे. थेम्स वळते, आम्ही पण वळतो. थेम्स थांबते, आम्ही थांबतो. म्हणून थेम्स तुडुंब भरलेले दिसते. तर थेम्सच्या चौपट आमची गोदावरी आहे, पण संपलेली. थेम्सच्या तिप्पट आमची भीमाचंद्रभागा आहे, संपलेले. मुळा मुठा संपल्या, इंद्रायणी संपली. तुकारामांची गाथा आता इंद्रायणीमध्ये बुडवली असते तर बुडलीच नसती, पाणीच नाही. मी सांगतो यासाठी की या प्रकारचे सगळे प्रश्न आपल्या अवतीभोवती आवासून उभे असताना आपण काय करतो आहोत, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून आपण खरंच काय करतो. मला असं वाटतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असेल तर आपल्याला विकासाची व्याख्या रिडिफाईन करावी लागेल. व्हॉट इज डेव्हलपमेंट? मध्यंतरी डॉक्टर अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहे, ते माझ्याकडे आले. मी त्यांना म्हटलं, अजित रानडे साहेब, यू आर एन इकॉनॉमिस्ट, मला एक शंका अशी आहे की डेव्हलपमेंटची व्याख्या काय, विकास म्हणजे काय? आपल्याकडे काय झालंय, मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. विकास म्हणजे काय? ते मला म्हटलं, आवटे साहेब तुम्ही कधी जर्मनीला गेला होता? नाही. तुम्ही कधी फ्रान्सला गेला होता का? म्हटलं नाही. म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलोय, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही म्हटलं आपल्या देशामध्ये सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. म्हटलं मी काय फ्रान्सला गेलो नाही. तेवढे जेव्हा आपण जातो फ्रान्सला, पॅरिसमध्ये जातो, तो पॅरिसमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा आपण काय करतो, आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. हॉटेलमध्ये चेक इन केल्या गेल्या आपण काय करतो, पहिल्यांदा आपल्या डोक्यात काय येतं, पाण्याची बाटली, मिनरल वॉटर. रिसेप्शनला आपण फोन करतो आणि फोनवर विचारतो की पाणी. ती म्हणते तुम्हाला काय पाणी प्यायचंय का? बाथरूम मध्ये जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रीज मध्ये ओ म्हणजे पाणी. रानडे पुढे असं म्हणाले, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये तुम्ही कुठल्याही नळाचं पाणी डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. ते पुढे असं म्हटलं की ज्या शहरामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. गणेश, पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, ते सार्वजनिक रुग्णालय आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. माझी आई एकदा आजारी होती. डॉक्टर राठोड सरकारी सेवेत काम करतात, ते किती महत्वाचं आहे त्यांनाही माहिती आहे. आईला घेऊन गेलो, आईला ससून हॉस्पिटल, सरकारी दवाखाना. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला सांगितलं, आई ससूनच्या शेजारी बीजे मेडिकल कॉलेज आहे. बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून या दोन्हीमध्ये मिळून जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे देशातल्या एकाही खाजगी रुग्णालयात नाहीत. पण जाणीवपूर्वक, तुम्हाला कल्पना, डॉक्टर श्यामबा मुजुमदार परवा मला सांगत होते, आवटे साहेब माझे खूप जवळचे मित्र आहेत, फार ज्येष्ठ आहेत, पण गप्पा मारत असतात, 90 वर्षांचे आहेत. डॉक्टर मुजुमदारांनी मला फोन केला सिम्बॉसिसच्या, आणि मी हे जाहीरपणे सांगितलं, त्यांना मी सांगत असतो, मी जाहीरपणे सांगतो. ते म्हटले तुम्हाला माहिती आहे का आवटे साहेब, नातवाला MS ला बीजे मेडिकलला प्रवेश मिळाला. म्हणजे तुमच्याकडे पण MS आहे, पण तुम्हाला माहिती आहे की बीजे मेडिकलला मिळणं जास्त महत्वाचं आहे. ते पुढे असं म्हणाले की ज्या शहरामध्ये जिथे सरकारी शाळेमध्ये, सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश दिला पाहिजे असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास. परवा एका नर्सरीमध्ये गेलो होतो. नर्सरी पालकांना विचारलं फी किती, म्हणजे 1.5 लाख. मानसी 1.5 लाख फी, KG. म्हणजे KG काय आले तर मला काही कळतच नाही अजून. आपण काय KG काही शिकलो नाही. आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो. 1.5 लाख रुपये फीस. म्हटलं 1.5 लाखात माझं अख्खं शिक्षण झालं. BSc ॲग्री झालो, PCJ झालो, MMCJ झालो, MA पॉलिटिकल सायन्स केलं, MPhil केलं, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स केलं,
डिप्लोमा इन अँथ्रोपॉलॉजी केलं, आता पीएचडी अंतिम टप्प्यात आहे. आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या. 3 लाख रुपये तुम्हाला जर प्राथमिक शिक्षणाची फी असेल, मी तुम्हाला का सांगतोय लक्षात घ्या. अजित रानडे पुढे जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे. ते पुढे असं म्हणाले, आपण सगळे डाकू आहोत, आपण दरोडेखोर आहोत, आपण आपल्याच मुलांचं भविष्य चोरतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विचार केला पाहिजे, उद्याच्या पिढ्यांसाठी आपण काय ठेवलंय. अरे तुम्ही मला एकाने सांगितलं, आवटे साहेब काय चिंता नाही, मस्तपैकी पुण्यामध्ये आपले 2 फ्लॅट आहेत, मुळशी जवळ एक छान फार्म हाऊस घेतलेला आहे, इकडे बंगला आहे, आपल्या 60 पिढ्या सोडून दे म्हटलं. तुझ्या उद्याच्या पिढीला पुण्यात पाणी मिळेल का हा प्रश्न आहे. तर उद्याच्या पिढीला पुण्यात पाणीच मिळणार नसेल, उद्याच्या पिढीला पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी काही मिळणार नसेल, हवा मिळणार नसेल, तर करायचं काय उद्याच्या पिढ्यांनी. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे या निमित्तानं ही चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे की खरंच सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम करतो आहोत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, शिक्षण. रामशेठ ठाकूर मी मगाशी उल्लेख केला, तुमचं मला प्रचंड कौतुक आणि आदर आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेला कर्मवीरांनी जी संस्था सुरू केली, त्या संस्थेला 117 कोटी रुपये आपण दिले, कारण तुम्हाला प्राधान्यक्रम समजले. मी तुम्हाला सांगू, अमेरिका नावाचा देश मोठा का झाला, मी गमतीने सांगतो. कारण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एका हेडमास्टरला पत्र लिहू शकतो, म्हणून अमेरिका मोठी होते. अब्राहम लिंकनचं हेडमास्टरांना पत्र प्रसिद्ध आहे. तर हेडमास्टरला पत्र लिहिलं की जर आमच्या चिरंजीवांकडे लक्ष द्या, जग वाईट आहे त्याला कळेलच, ते काही सांगण्याची गरज नाही. जरा पनवेलमध्ये बाहेर पडलं की कळतंच की जग कसं आहे, पुण्यातही बाहेर पडलं की कळतं, कुठेही गेलं जग वाईट हे कळायला काही लागत नाही. पण जग चांगलं पण आहे, जगात चांगली पण माणसं आहे, जगात संवेदनशीलता पण आहे, जगात प्रेम पण आहे, जगात वात्सल्य पण आहे, निरपेक्षपणे काम करणारी माणसं पण आहेत, ही त्याला शिकवा. आमच्याकडचा नगरसेवक जरी असताना प्रीतम, तुम्ही सोडून द्या, नाव एवढं गोड घ्यायचं प्रीतम, मग दिसतो एवढं देखणं काय प्रीतम, पक्ष हाच होता काय ना, तेच म्हटलं तोच पक्ष, आता काय राहणार. आमच्याकडचा एखादा नगरसेवक जर असता, त्यांना हेडमास्टरला फोन केला असता, गोरोजी वाड्यावर या, आमचा ढंप्या तुमच्या वर्गात शिकतो, काय प्रॉब्लेम येता कामा नये. शिक्षण महत्वाचं आहे हे ज्याला कळतं. सादिक खान त्याच भाषणामध्ये असं म्हणाले की जर तुमच्या शालेय शिक्षणाकडे तुमचं दुर्लक्ष असेल, जर सर्वसामान्य मुलं शिकत नसतील, तर केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड व्यर्थ आहे. आमची मानसी भोसले महत्वाची त्यासाठी आहे. मानसी भोसलेंचा त्यांना सत्कार करणं, सन्मान करणं हे महत्वाचं. यासाठी तर मानसी भोसले एकटी नाहीये, मानसी भोसले ही यासाठी महत्वाची आहे की आम्हाला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जास्त महत्वाचं. आणि म्हणून गणेश या निमित्तानं हा संस्कार करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे, नेते येतील जातील, पक्ष येतील जातील, सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मी मगाशी उल्लेख केला विकासाचा. रामशेठ ठाकूर सर, मी पूर्वी दिव्य मराठी नावाच्या दैनिकामध्ये राज्याचा मुख्य संपादक होतो आणि माझं हेडक्वार्टर औरंगाबाद. औरंगाबादमध्ये असताना तिथे तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन झालं. त्या लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजूर आपले निघाले. तुम्हाला आठवत असेल, एका रेल्वे स्टेशनवर रेल्वे खाली चिरडून 16 मजूर मृत्युमुखी पडले. 16 मजूर मृत्युमुखी पडलेले, टासेस खाली पडले, छिन्न विच्छिन्न मृतदेह, आणि तेथे भाकरी त्यांच्या जवळची अशी विस्कटलेली, विखुरलेली आहे. माझा फोटोग्राफर आला फोटो घेऊन, मला म्हटलं सर हा फोटो आहे, काय करावं, वापरावा. नियम असा आहे जर्नलिझमचा, जिथे रक्त दिसतं ते शक्यतो गोष्टी वापरू नये, कारण हे खून खराबा लोकांवर विचलित. मी म्हटलं ठीक आहे बघू. मी सगळ्यांना विचारलं, म्हटलं काय तुम्हाला काय वाटतं. बहुतेकांनी सांगितलं की सर हे काही वापरू नये. एक आमच्याकडे उपसंपादक होत्या, ते म्हटलं माझी मुलगी 9वीला आहे, तिला काय वाटतं, तिच्या मनावर काय परिणाम आहे. म्हटलं ठीक आहे, तुमची सगळी मतं मी ऐकली. दुसऱ्या दिवशी मी तो फोटो पूर्ण पानभर छापला आणि शेजारी एक कविता होती. ती कविता अशी होती, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेली प्रेत आणि त्या शेजारी सापडेल विखुरलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळाची सगळ्यात मोठी फेक न्यूज होती, असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढतात. तुम्ही विचार केला पाहिजे या प्रकारे कल्पना विकासाची. मी तुम्हाला म्हटलं ना,
मला कोणाबद्दल काहीच माझं म्हणणं नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे आणि हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे पत्रकारिता. खरं म्हणजे आता जर्नलिझम फार बदलत चाललंय. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल नावाच्या गोष्टीनं क्रांती केली आहे, काय केलंय मला कळत नाही, पण बरंच काहीतरी केलेलं आहे. चांगलं केलंय, वाईट केलंय माहिती नाही, पण एक नक्कीच आहे की प्रत्येकाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीचं माध्यमीकरण झालंय का माध्यमाचं लोकशाहीकरण झालंय हे माहिती नाही, पण प्रत्येकाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे. मला एक गोष्ट फार महत्वाची अशी वाटते की सगळी माध्यमं तुमच्या हातामध्ये आलेली जरी असली, कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट काय माहितीये, तुम्ही काही करा पण विचार करू नका. 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संसदेमध्ये गाजलेलं भाषण. बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल. आणि संजय बाबासाहेब तुमचं अभिनंदन, तुम्ही अध्यक्ष झाला. आणि बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाची वाद आपण. हे आपण विसरून गेलो. सर्वसामान्य प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. आपल्याकडे काय दाभोलकरांचा खून का झाला, गोविंद पानसरेंचा खून का झाला, कलबुर्गींचा खून का झाला, आमच्या गौरी लंकेचा खून. तुम्हाला सांगतो, साम टीव्हीचा मी संपादक होतो आणि तेव्हा माझा आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक प्राईम टाइम शो तेव्हा सुरू होता. अनेकांनी तो तेव्हा पाहिला असेल. आवाज महाराष्ट्राचा रोज सायंकाळी 8 वाजता तो शो असायचा. मला वाटतं पण नंदुरबारला एक साहित्य संमेलन होतं, विद्रोही साहित्य संमेलन होतं. त्याचं उद्घाटक मी होतो आणि मला सांगितलं की सर तुम्ही त्या साहित्य संमेलनाला या. ते उद्घाटन होतं सकाळी 10 वाजता. मी म्हटलं आता आपला शो करू, गाडीत बसू, निघूया. नेमका त्या दिवशी माझा ड्रायव्हर नव्हता. एक वेगळा ड्रायव्हर मला कोणीतरी दिला, बदली ड्रायव्हर दिला. तो असा आडदांड होता जरा. आणि शो संपला, त्याला म्हटलं आपण जेवण करू. जेवण झालं तर म्हटलं आता मी झोपतो, तू झोपू नकोस. आणि पुढे कुठे वाटलं गाडी थांबव, चहा पी, तुला काय जे करायचं ते कर, पण आपल्याला शांतपणे आपल्या सकाळी तिथे पोचायचं. बरं सर म्हटलं काय प्रश्न. मला पहाटे 4-4:30ला जाग आली. बघतोय गाडी थांबलेली. बाजूला बघितलं, एकदम माळरान, निर्जन माळरान. तिथं एक टपरी चहाची आणि डोक्याला मुंडासा बांधलेला चहावाला, एकदम सावधान इंडिया वगैरे. हॉरर. आणि हा चहा पित होता, बिडी ओढतोय ड्रायव्हर. बिडी ओढून आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला आणि माझ्या खांद्यावर हात टाकला. मला म्हटलं दाभोलकरांचा खून का झाला असं. बरं तेव्हा मला धमकायचे इतके फोन यायचे. आता धमकवणारे कंटाळले त्यामुळे आता करत नाही. धमक्यांचे खूप फोन यायचे आणि असा एकदम. मी त्याला ठीक आहे पण म्हणजे का असं का म्हणजे बाबा. तर नाही सांगा की पण दाभोलकरांचा खून का झाला. अरे म्हटलं काय अवघडच आहे. पण नंतर तो मला म्हटला नाही काय झालं. म्हटला तुम्ही झोपलं मागे, मला झालं बोर. म्हटलं गाणी लावावीत, तुमच्या गाडीमध्ये गाण्याची एक पण कॅसेट नाही. तर मला कॅसेट दिसते दाभोलकरांच्या भाषणाची. मला एवढंच माहिती होतं दाभोलकरचा मर्डर झाला. मर्डर झाला म्हणजे हा खतरनाक असणार. म्हटलं हा काहीतरी आता सिरियस बोलणार. भाषण लावलं, हा गोड बोलतोय. एवढा गोड बोलणाऱ्या माणसाचा खून काय झाला असेल. मी त्याला म्हटलं याचं कारण असं आहे विचार किती भयंकर आहे हे विचारांच्या समर्थकांपेक्षाही विचारांच्या विरोधकांना माहिती असतं. आणि म्हणून विचार संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कालखंडामध्ये तुमचं एकच काम आहे पत्रकार म्हणून, तुमचं एकच काम आहे माध्यम म्हणून, ते म्हणजे विचार करणारी सजग पिढी घडवणं. आणि प्रत्येकाला विचार करता आला पाहिजे, प्रत्येकाला मांडता आला पाहिजे, ही व्यवस्था होती. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी किती काही म्हटलं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला अजिबात चिंता वाटत नाही. माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. मगाशी गांधींचा उल्लेख झाला, नेहरूंचा उल्लेख झाला, आंबेडकरांचा उल्लेख झाला. या तिघांचे वैशिष्ट्य काय माहिती आहे का. या तिघांचाही सर्वसामान्य माणसांवर भरोसा होता. लॉर्ड माउंटबॅटन जेव्हा भारत सोडून चालले होते तेव्हा त्यांना सेंड ऑफ दिला गेला. आणि त्या सेंड ऑफच्या वेळी लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणाले, आम्ही भारताला कायदा सुव्यवस्था दिली, आम्ही भारताला शिस्त दिली, आता आमच्या पश्चात भारतामध्ये गोंधळ असेल. गांधी म्हटले ठीक आहे,
तुमच्या पश्चात गोंधळ असेल, पण तो आमचा गोंधळ असेल. तुम्ही लादलेल्या शिस्तीपेक्षा आम्हाला सर्वसामान्य माणसांचा गोंधळ मला पाहिजे. नेहरूंना विचारलं, नेहरू म्हणाले, एकदा असंच नेहरू सभेला गेले होते आणि सभेला गेले, सुरू झालं भाषण, सुरू झालं तेवढ्यात एक भारत माता की असं सुरू झालं ते जोरात, भारत माता की जय, भारत माता की जय. ते फार झाल्यावर शेवटी नेहरू म्हटले, बाबा झालं का तुझं भारत माता की जय? झालं. भारत माता काय भानगड आहे, तुला भारत माता काय वाटते असं विचारलं की प्रश्न असतो. तो म्हटला, नाही काय, मला असं वाटतं भारत माता म्हणजे झाडी डोंगर. सांगितलं. नेहरू म्हटले, झाडी डोंगर वगैरे म्हणजे भारत माता आहेच, पण भारत माता म्हणजे झाडी डोंगर नाही, भारत माता म्हणजे इथे राहणारे 40 कोटी तेव्हाचे लोक आहेत. नेहरू पुढे असं म्हणाले, नेहरू पुढे असं म्हणाले, इथल्या 40 कोटी लोकांचा भारत सारखाच असला पाहिजे असं मानण्याचं कारण नाही. इथला प्रत्येकाचा भारत वेगळा असू शकतो आणि ती स्पेस प्रत्येकाला दिली पाहिजे. मला भारत माता वाटेल, कोणाला आम्ही वाटेल, कोणाला आणखी काही वाटेल, प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे. अरे भारताची गंमतच वेगळी आहे. तुम्हाला सांगतो रामशेठ, जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा एका सभेमध्ये मी आणि उद्धव ठाकरे एकत्र होतो आणि उद्धव साहेब मला म्हटले, आवडे साहेब तुम्ही पहिले भाषण करा. मी उभा राहिलो आणि म्हटलं, उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे, हा भारत सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या, मला कळत नाही, तुम्ही गाणी ऐकली मोहम्मद रफीची, तुमच्या लग्नामध्ये शहनाई वाजली बिस्मिल्लाह खानची, तुमच्या पोरांचा हिरो शाहरुख खान, आणि तुम्ही कसले हिंदू मुस्लिम करताय? हा देश आहे, देशाची गाथाच वेगळी आहे, जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा भारत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे या जातीचे, ते त्या जातीचे, मला कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे, अरे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोण? महात्मा फुले. शिवाजींचा पवाडा गायला कोणी? महात्मा फुले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सत्याग्रह केला चौदार तळ्याचा, गंमत बघा, रायगड पण इथेच, महाड पण इथेच, सत्याग्रह केला तर बाबासाहेबांनी सांगितलं जाहीरपणे, माझ्या आयुष्यातला हा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण मी रायगडच्या भूमीतच करतोय, कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे तिथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांचा महाराष्ट्र आहे, यांचा भारत आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं की जाणीवपूर्वक हा जो विचार केला जातो, हा विखार पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला सांगावं लागेल की माणूस, तुम्ही तुमच्या मुलांना काय वाटेल ते करा, IAS करा, IPS करा, डॉक्टर करा, कलेक्टर करा, मानसी, तुमच्या विद्यार्थ्यांना काही होऊ द्या, पण ते माणूस झाले पाहिजे, माणूस झाले पाहिजे. अलीकडे काय झालं माहिती का, मी मध्यंतरी एका शाळेत गेलो, एका घरी गेलो, एका मित्राच्या, 7वीत ती पोरगी, तिला मी बोलवलं, म्हटलं बाळा ये, तू काय करतेस? म्हणजे अंकल आय एम ऑक्युपाईड. ते पुण्यातले मुली इंग्लिश बोलतात ना. म्हटलं का? म्हणजे IITचं प्रिपरेशन करतो. 7वीची पोरगी IITचं कशाचं प्रिपरेशन करतो? म्हणजे 7वीमध्ये असताना आम्ही आपलं गायचो, नाचायचो, खेळायचो. आमच्या वडिलांना माहितीही नसायचं की आम्ही कितवीला आहोत. आणि घरी कुठेतरी यायचं आणि मग बाळा भाषण म्हणून दाखव. मग 15 ऑगस्टचं भाषण 26 जानेवारीपर्यंत भाषण करायचं. हाताची घडी 15 ऑगस्टचं भाषण 26 जानेवारीपर्यंत पाठ करायचं. ते सगळं व्हायचं. मग तू मोठेपणी काय होणार? तर मी एक जोक ऐकलं कुठेतरी, तू मोठेपणी काय होणार? तो पोरगा म्हणतो, मोठेपणी मी काही होईल, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार नाही. मुलांना हवं ते करता आलं पाहिजे, मुलांना हव्या त्या प्रकारे काम करता आलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना हवं ते करिअर करता आलं पाहिजे. आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. किती विषयात? त्याला विचारलं, नागराज तू 6 विषयात कसा रे नापास झाला? तो म्हटला, सर 6च विषय होते. मी मुद्दाम सांगतो, तुमच्या मुलांना तुम्ही हवं ते करा, हवं ते होऊ द्या, पण ते माणूस झाले पाहिजेत, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मला असं वाटतं आजचा सन्मान हा माणसाचा सन्मान, हा सन्मान होत असताना वाचते बाळांनी, हा सन्मान माणसांचा सन्मान, आणि माणसांचा सन्मान होत असताना माणसांचा सन्मान, त्याला असं वाटलं की संपादक असल्यामुळे साक्षर आहेत की नाही. अलीकडे संपादक वाचत नाही, म्हणून त्याला वाटलं वाचतच नाही. संपादकांना वाचल्याशिवाय पण कळतं. मला पूर्णपणे घातलं रामशेठ ठाकूर, तुम्हाला अगदी मुद्दाम सांगतो, नेत्यांचं कौतुक करणं हा माझा स्वभाव आहे.
किंबहुना नेत्यांचं कौतुक संपादकांनी पत्रकारांनी करू नये या मताचा मी आहे. अंकुश ठेवणं हेच पत्रकारांचं काम आहे. पण तरीही जे आहे तेही मांडलं पाहिजे. मला तुमचं कायम कौतुक असं वाटतं. तुमचं दातृत्व आहे, पण दातृत्व कुठल्या ठिकाणी करावं याचं तुम्हाला सम्यक भान आहे. तुमच्यामुळे जर आदिवासी शाळा भरत असेल, तुमच्यामुळे जर आमचे आदिवासी पोरं शिकत असतील, तुमच्यामुळे आमच्या आदिवासी महिला येत असतील, तर असा नेता आम्हाला हवा आहे. असा नेता अत्यंत महत्वाचा आहे. आणि उलट पक्ष मला असं वाटतं रामशेठ ठाकूरांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी घेतला तर महाराष्ट्रामध्ये चिंताच असणार नाही. 117 कोटी यांनी रयत शिक्षण संस्थेला दिले. बाकीच्यांच्या खोक्यांमध्ये बरेच पैसे असतात, पण ते 50 खोके कुठे गेले आम्हाला कळतच नाही. लक्षात घ्या, फिलॉन्थ्रॉफी, दातृत्व नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची. तुम्ही बघितलं का, युरोप अमेरिकेमध्ये सगळे उद्योजक अत्यंत दातृत्व करणारे देणारे आहेत. तुम्ही सगळी नावं बघा, सगळे महत्वाचे मोठमोठे उद्योजक हे दातृत्व. मी नेहमी सांगतो, पुण्य करायचं असेल तर दाते पंचांगामध्ये मुहूर्त बघू नका, दाते व्हा. हे तुम्ही करता. हा त्याने मला खात्री आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, मधुकर भावे सरांनी सांगितलं काय कठीण आहे, काय कठीण आहे. पण कसं आहे, शेवटी भावे सरांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत. आजोबाच्या खांद्यावर नातू उभा असतो. त्यामुळे आजोबाला कमी दिसतं, नातवाला जास्त दिसतं. मधुकर भावेंचा भाव खराच आहे. त्यांना असं वाटतं की आता सगळं संपलंय, अंधकार आहे. पण मी त्यांच्या खांद्यावर उभा आहे. मला दिसतं की इथेच उजेड आहे, इथेच प्रकाश आहे. आणि तुम्हाला सांगू, मला लोक विचारतात, गणेश, मला लोक विचारतात तुम्हाला ह्या सगळ्या कालखंडामध्ये संपादक म्हणून त्रास होत नाही का? अरे हे तर आव्हान आहे, इथं मजा आहे, इथं चॅलेंज आहे. उद्या मी सांगेन, अरे जेव्हा भयंकर अंधार होता त्या कालावधीमध्ये मी जिथे होतो पण मी सारखाच होतो. एक मेक्सिकन म्हण आहे, दे हॅव ट्राईड टू बरी मी, दे हॅव ट्राईड टू बरी मी बट दे डिडंट नो आय वॉज अ सीड. त्यांनी मला गाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना माहिती नव्हतं मी बी होतो. जेवढे गाडाल तेवढे उगू.